श्रोते हो, चला श्रवण करूयात अध्याय 20. औदुंबर वृक्षाजवळ गुप्त रूपाने गुरूंचे अस्तित्व असते याची आणखी एक कथा या अध्यायात सांगितलेली आहे. शिरोळ गावच्या गावात गंगाधर नावाचा एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी सुद्धा शांत, सुशील आणि प्रतिव्रता होती. परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र जन्मताच मरण पावत असत. त्यामुळे ती फार दुःखी आणि कष्टी होत असे. तिने अनेक उपवास व व्रते केली, परमेश्वराची आराधना केली. गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले. त्यांनी तिला सांगितले, तुझ्या पूर्वकर्मानुसार हे घडित आहे. गेल्या जन्मी तू एका शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस. ते तू मागत असतानाही तू त्याचे ऋण फेडले नाहीस. तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता. तू त्याचे धन दिले नाहीस म्हणून त्याने आत्महत्या केली. तोच ब्राह्मण पिशाच होऊन तुझा गर्भ नष्ट करीत आहे. यावर आपण काही उपाय सुचवावा अशी तिने त्या विद्वान ब्राह्मणांना विनंती केली. तेव्हा तो विप्र तिला म्हणाला, तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणाचे ऋण फेडले नाहीस. हे ब्रह्महत्या एवढेच मोठे पाप आहे. त्या ब्राह्मणाची उत्तरक्रियाही तुलाच करावी लागेल आणि शौनक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल. पंचगंगेच्या तीरावर अनेक तीर्थे आहेत. तेथे जाऊन 1 महिनाभर राहा. रोज सकाळी स्नान करून औदुंबर वृक्षाला 7 वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करीत राहा. तसेच तेथील गुरुपादुकांवर रोज अभिषेक कर. औदुंबर वृक्षापाशी श्री नरसिंह सरस्वतीचे अस्तित्व आहे. तेथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मेचे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र यथायुषी होतील. हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू इच्छिते, परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कुठून आणू? तेव्हा ब्राह्मण म्हणाले, श्री गुरूंची मनोभावे सेवा केलीस तर तेच तुला यातून मार्गही दाखवतील. औदुंबर वृक्षातही त्यांचे अस्तित्व असते. यावर तू विश्वास ठेव. तुझा ब्रह्महत्येचा दोष ते निवारण करतील. तुला जेवढे दान देता येणे शक्य आहे तेवढे दे. याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन आपल्या व्रतचरणाला सुरुवात केली. असे 3 दिवस केल्यावर तो ब्राह्मण पिशाच तिच्या स्वप्नात आला. पैसे मागू लागला आणि जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेईन असे म्हणून तिला मारू लागला. ती स्त्री तिथून घाबरून पळाली. औदुंबर वृक्षाच्या मागे जाऊन लपली. तेव्हा श्री गुरु तेथे प्रकट झाले आणि त्यांनी तिला अभय दिले. त्या पिशाच्याचे बोलणे ऐकून श्री गुरु अत्यंत कोपाने त्या पिशाच्याला म्हणाले, मी सांगतो ते ऐकलेस तर तुझी या पिशाच योनीतून मुक्तता होईल. ही विप्र स्त्री जे काही देईल तेवढे तू घे. हे पटत नसेल तर इथून निघून जा, नाहीतर तुला आणखी शिक्षा भोगावी लागेल. श्री गुरूंचे वचन ऐकून पिशाच रूप ब्राह्मण म्हणाला, स्वामी, मला तुमच्या चरणाचे दर्शन झाले. हे मी माझे भाग्य समजतो. आपण माझा उद्धार करा. आपण सांगाल त्याचप्रमाणे मी करायला तयार आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, विप्रस्त्री 10 दिवसांनी तुझे क्रियाक्रम करील. त्याने तुला गती मिळेल. श्री गुरूंनी विप्रस्त्रीला सांगितले, सध्या प्रमाणे 7 दिवस औदुंबराला स्नान घाल. मग तुझे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र व कन्या पुरायुष्य होतील. असे स्वप्न पाहून ती स्त्री जागी झाली. तिने श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाक्रम केले. त्यामुळे त्या ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली. चित्रकथेप्रमाणे मूळ कथा भाग एवढाच आहे. पुढे श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मण दाम्पत्याला 2 पुत्र झाले. लहान मुलगा 3 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे चौलक्रम करण्याचे ठरवले. परंतु आदल्या दिवशी तो मुलगा धनुर्वाताने गेला. श्री गुरूंचा शब्द खोटा ठरला म्हणून तिने मुलासहित अग्निप्रवेश करण्याचे ठरवले. त्यावेळी तिथे एक तरुण ब्रह्मचारी आला. त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला. श्रोते हो, चला श्रवण करूयात अध्याय 21. गेल्या अध्यायातील राहिलेला कथाभाग या अध्यायात आहे. त्या तरुण ब्रह्मचार्याने त्या मृत बालकाच्या आईचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.
4 उपदेशांच्या गोष्टी सांगितल्या. या संसारामध्ये प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार जन्मास येतात व कर्माप्रमाणे दुःख भोगे भोगतात. म्हणून ज्ञाताने जन्माचा संतोष आणि मृत्यूचा दोष मानू नये. अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्व ज्ञान विस्तारपूर्वक सांगत होता. तेव्हा ती स्त्री म्हणाली, स्वामी, आपण मला धर्मज्ञान, जीवनाचे तत्वज्ञान पूर्णपणे सांगितले, पण माझे समाधान होत नाहीये. प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ असेल तर हरिभक्ती कशाला करायची? आम्ही आधीच दुर्दैवी होतो, म्हणून तर श्री गुरूंना शरण गेलो. त्यांनी दिलेल्या अभिवचनावर आमची श्रद्धा होती. श्री नरसिंह सरस्वती हे त्रिमूर्तीचे अवतार आहेत. त्यांनी दिलेला शब्द खोटा कसा होईल ते सांगा. तेव्हा आता मी प्राणत्याग करून तो गुरूंना अर्पण करीन. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरो. तिचे बोलणे ऐकून आणि गुरुवरील दृढ श्रद्धा पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाला, माते, तू असा त्रागा करू नकोस. तुझ्या मुलाचा मृत्यू झालाच आहे तर तू त्याचे प्रेत श्री गुरूंच्या स्थानी घेऊन जा. त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन औदुंबर वृक्षापाशी आली. पुत्रशोक हा सर्व दुःखाहून असहाय्य असतो. त्या मात्यापित्रास 2 दिवस झोप नव्हती. 3 प्रहर रात्र झाली तेव्हा त्या स्त्रीला झोप लागली. तिला स्वप्नात एक जटाधारी हातात योगदंड त्रिशूळ घेऊन त्या औदुंबर वृक्षापाशी उभा असलेला दिसला. तो तिला म्हणाला, तू ओरडून शोक करू नकोस. तुझ्या मुलावरती आपण उपाय करूया. त्याने आपल्याजवळील भस्म त्या मुलाच्या सर्वांगास लावायला तिला सांगितले. त्या मुलाचे तोंड उघडून प्राणवायू भरला. प्राण म्हणजे वायूच असतो. तो बाहेर निघून गेला आहे. तो पुन्हा आणून घालतो. तुझा मुलगा जिवंत होईल. इतके स्वप्न होत आहे तोच तिला जाग आली आणि आपल्या मुलाच्या प्रेतात दुगदुगी येऊन तो जिवंत झाला. असे पाहताच तिला प्रथम विश्वासच बसेना. पण मुलाने भूक लागली असे म्हणून खायला मागितले. तोच तिला पाना फुटला. हे सारे तिने आपल्या पतीला सांगितले. त्या दोघांनी मग स्नान करून रात्रीसच गुरुपादुका धुवून औदुंबराची आणि पादुकांची पूजा केली. गुरूंची क्षमा मागितली. एवढे होईपर्यंत रात्र संपली. सूर्य उगवला. मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमली होती. तो बालक जिवंत आहे असे त्यांना पाहून आश्चर्य वाटले. गुरु महिमा असा आहे. अनेक लोकांच्या इच्छा तेथे पूर्ण झाल्या आहेत. स्थान महिमा अपार आहे. त्या औदुंबराच्या तळाशी श्री गुरूंचा वास असतो व त्यांची आराधना केल्यास कामना तात्काळ पूर्ण होतात.